मित्रांनो पालखी क्रमांक 14 कारभारी हलाप्पा सुरनवर। तर मित्रांनो आपली 14 नंबर पालखी 4 दिवस पळशी या गावामध्ये होती। तर या पळशी गावातील ग्रामस्थांनी आपल्या 14 नंबर पालखीला एवढं भरभरून प्रेम केलं का नाही मी शब्दात सांगू शकत नाही। आपल्या मेंढी माऊलीला म्हणा पालखीमध्ये सगळ्या गोष्टींना आपल्या मेंढक्यांना कोणत्याही गोष्टी काही या पळशी गावातील ग्रामस्थांनी पडू दिली नाही। तर एवढं भरभरून या ग्रामस्थांनी प्रेम केले। तर ह्याच्यावरून आपण समजू शकतो मित्रांनो ह्या सर्व भाविक भक्तांचं बाळूमामावर किती भक्ती आहे, किती निष्ठा आहे आणि किती प्रेम आहे। कारण ह्या बाळूमामाला उगाच म्हणत नाही जगाचा मालक, कारण हा बाळूमामा खरंच जगाचा मालक आहे। या बाळूमामाच्या दरबारात एकदा का पाय ठेवला तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता सगळं गाव एका जागेला गोळा झालंय। तर एवढं प्रेम दिलंय नाही मित्रांनो मी खरं शब्दात सांगू शकत नाही। तर अक्षरशः आज या गावातून 14 नंबर पालखीनं निरोप दिलाय। तर अक्षरशः सगळ्याचे डोळे भरून आले ते, कारण आता पालखी गेल्यानंतर गाव एवढं मोकळं दिसायला लागले ना की बसच। तर आता एवढंच बोलतो मित्रांनो, कारण जास्त बोलण्यावर काय नाही, कारण पालखीनं निरोप दिलाय आणि सगळे आता थोडीफार दुःखामध्येच आहेत। कारण की पालखी गावामध्ये आल्यानंतर जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त दुःख पालखी गावातून बाहेर जाताना होत असतं। तर एवढंच बोलतो मित्रांनो आणि इथंच थांबतो आणि पळशी गावातील ग्रामस्थांना एवढीच विनंती करतो की पुढच्या वर्षी आल्यानंतरही असंच जसं आता आम्हाला प्रेम दिलंय तसंच पुढच्या वर्षी पण द्या। बोला बोल मेंढी माऊली